नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी मसूरची डाळ घेतलेली आहे। ती आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे। आणि या ठिकाणी मी ती मसूरची डाळ 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। फक्त 15 मिनिटं ठेवलेली आहे। त्यानंतर मी इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। हे जे पातेलं आहे हे खालून बुडाला कॉपरचं पातेलं आहे, त्यामुळे यामध्ये डाळ पटकन शिजते। मला कुकरची गरज त्यामुळे भासत नाही, तर मी पातेल्यात पटकन शिजते ही, त्याच्यामुळे पातेल्यातच टाकते। आता इथे आपण शिजण्यासाठी पाणी टाकलं आहे। आता डाळ उकळायला लागलेली आहे, मग आपण अर्धवट त्या झाकण ठेवलेलं आहे मी। आणि आता मी इथे दुसरीकडे मसाले घेत आहे। आता या ठिकाणी मी मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, लसणाचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे, एक कांदा घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे आणि जिरा पावडर घेतलेली आहे, तिखट घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे आणि थोडेसे गरम मसाला घेतलेला आहे। आता आपण कांद्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत। आता इथे आपले तेल गरम झालेले आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ। मोहरी तळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं तळतळू द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर जे लसणाचे काप केलेले आहे आपण ते टाकून घेऊया। या ठिकाणी तुम्ही लसूण थोडासा असा ठेचून देखील घेऊ शकता। त्यानंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला थोडासा होऊ द्यायचा आहे, थोडा कलर चेंज होईपर्यंत त्याला होऊ द्यायचा आहे आपल्याला। आता या ठिकाणी आपला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे। त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे मी इथे, आणि हे सर्व जे मसाले आपण डिशमध्ये काढलेले होते ते सर्व यामध्ये टाकायचे आहेत। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आता तुम्ही बघू शकता की डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे। आता ती त्यामध्ये टाकायची आहे। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपल्याला रस्साभाजी हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे, जास्त प्रमाणात पाणी टाकायचं आहे। म्हणजे जेवढं तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे। मी थोडेच पाणी टाकले आहे, कारण थोडंसंच मला ओलसर भाजी करायची होती, त्यामुळे मी थोडंच पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। आता इथे आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ उकळू द्यायची आहे। आता इथे आपली भाजी चांगली उकडून झालेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की किती भाजीला मस्त तरी आलेली आहे। आपली भाजी ही उकडून झालेली आहे छान। आता या ठिकाणी मी भाजी नुसता कांदा टाकून केलेली आहे, तरी ही भाजी एकदम छान झालेली आहे। त्यात टोमॅटो सुद्धा टाकलेला नाही आहे, कोथिंबीर टाकलेली नाही, पण एकदम भारी भाजी झालेली आहे। आणि चवीला पण एकदम मस्त अशी झालेली आहे भाजी। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।